परवा मी गाडीवरनं माझ्या कामाच्या ठिकाणी जात होतो. एक 2-3 मुलं खेळत होती आणि गाडीवर जाताना त्यांनी मला लिफ्ट मागितली. मी त्यांना लिफ्ट दिली आणि त्या मुलांना विचारलं, शाळेत जाता का रे? ते मुलं म्हणले हो. पहिल्या मुलाला विचारलं, तू कितवीत आहे? तो म्हटला मी 5वीत आहे. काय करतात तुझे आई वडील? तो म्हणला माझे वडील बिगारी काम करतात, आई धुण्या भांड्याचं काम करते. म्हणलं शिका, त्यांची स्वप्न मोठी करा. तो म्हटला हो. दुसरा बसलेला मुलगा होता, त्याला विचारलं तुझे आई वडील काय करतात? तो बोललाच नाही. त्याला परत विचारलं तुझे आई वडील काय करतात? तर तो म्हटला मी लहान असतानाच माझे वडील वारले. मी क्षणाभरासाठी शांत झालो आणि आई काय करते विचारलं तर आई धुणी भांड्याचं काम करते. त्या मुलाच्या जीवनातला संघर्ष त्याला माहीत नसताना सुरू झाला होता, पण त्या संघर्षाला तो हिमतीने तोंड देत होता आणि पुढं हाच संघर्षमय जीवन आपल्या समाजाला आदर्श ठरतो. संघर्ष कोणाला चुकलाय? संघर्ष कोणालाच चुकला नाही. तुम्हाला समाजकारणात यशस्वी व्हायचं असेल तरी संघर्ष. यापुढे जाऊन सांगतो, तुम्हाला प्रेमात यशस्वी व्हायचं असेल तरी संघर्ष. माझी ही गोष्ट सर्वांना पटेल. प्रेम, मैत्री, विश्वास, आपुलकी किंवा नाती ही टिकवण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो, त्याग करावा लागतो.